कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब। काँग्रेसचे युवा नेते उमेश ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित अभिष्टचिंतन सोहळ्यात महाविकास आघाडीच्या ऐक्याचं जोरदार दर्शन घडलंय। या सोहळ्यादरम्यान महाविकास आघाडीच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा आणि नगरसेवकांचा जाहीर सत्कार करण्यात आला। तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना मानाचा कुलाबा जीवन गौरव पुरस्कार देऊन गौरवण्यात आला। या भव्य कार्यक्रमाला काँग्रेस नेते भाई जगताप आणि शेकापचे सरचिटणीस जयंत पाटील प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते। जयंत पाटील यांनी आगामी काळात जिल्ह्यात महाविकास आघाडी अधिक मजबूत करण्याचा निर्धार व्यक्त केला। अलिबाग नगरपालिकेत काँग्रेसला उपनगराध्यक्ष पद देण्याची महत्त्वपूर्ण घोषणा देखील त्यांनी यावेळी केली आहे। श्रीवर्धनचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष अतुल चौगुले यांचाही यावेळी विशेष गौरव करण्यात आला। आगामी निवडणुकांमध्ये महाविकास आघाडी निश्चितच मोठी झेप घेईल आणि चांगली कामगिरी करेल असा विश्वास राजाभाऊ ठाकूर यांनी यावेळी व्यक्त केला। या सोहळ्याला कार्यकर्त्यांनी आणि समर्थकांनी मोठी गर्दी केली होती। आता नगराध्यक्ष झाले, मग उपाध्यक्ष कोणाला करायचे याचे सगळे फोन यायला लागले। नंतर ऑप्शनचे तर 10-12 लोकांची इच्छा आहे, परवा बसलो 10-12 लोकांची इच्छा आहे, मग काय करणार? पण त्यांना संधी मिळणार, शेवटी वाटणार असं मला वाटतं। आता ते काय ठरवतात, मी ठरवत नाही, प्रशांत नाही ठरवतात, बाकीचे माणसे ठरवतात, आज त्याचा प्रयत्न नाही आहे। पण नंदी देणार सर्वांना आम्ही, जसं काँग्रेसला आपली उपनगराध्यक्षपद कबूल केलेलं आहे, तुमचे निरीक्षक आले होते ते पण देणार, काँग्रेसवाले सगळे आहेत म्हणून मी तुम्हाला सांगतो, याला पण संधी देणार। तर ज्यांनी श्रीवर्धन मध्ये एक म्हणजे इतिहास घडेल असा ज्यांनी आपण विजय खेचून आणला ते सन्माननीय नगराध्यक्ष अतुल चौगुले हे देखील आज या कार्यक्रमानिमित्त उपस्थित होते। आणि एकंदरीत आपण जर वातावरण बघितलं असेल तर एवढा उत्साहपूर्ण चोंडी नाक्यापासून मिरवणूक सर्व कारण अलिबागचे सर्वच नगरसेवक, अलिबागचे नगराध्यक्ष प्रशांत शेठ नाईक, माझे बंधू जे अलिबागमध्ये सर्वाधिक मतांनी निवडून आले ते समीर उर्फ हुरीशेठ ठाकूर आणि सर्वच काँग्रेसच्या शेतकरी कामगार पक्षाच्या आणि शिवसेनेचे असंख्य नेते मंडळी आणि कार्यकर्ते एकत्र येऊन हा वाढदिवसाचा कार्यक्रम आज आम्ही संपूर्ण सर्वांनी आनंदाच्या वातावरणावर साजरा केला। आणि ह्याच्यातून आपण एकंदरीत बघितलं असेल तर जे महाविकास आघाडीचे घटक पक्ष आहेत हे रायगड जिल्ह्यात आज देखील एकत्र असल्याची आपल्याला देखील जाणीव झाली असेल। आणि येणाऱ्या कार्यकाळामध्ये जी जिल्हा परिषद असेल किंवा पंचायत समितीची जे इलेक्शन असेल ही ताकदीने शेतकरी कामगार पक्ष, राष्ट्रीय काँग्रेस, उभाटा, आपला सेना आणि इतर जे आमचे मित्र पक्ष समविचारी आहेत हे एकत्र येऊन आम्ही जोरदार यावेळेला रायगड जिल्हा परिषदेमधले जिल्हा परिषद सदस्य आम्ही निवडून आणणार, ह्याच्याबद्दल माझ्या मनामध्ये 100% खात्री आहे।